कोणी ऐरागायरा नव्हे, महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या कणकणाटीनं, घोड्याच्या तापानं आणि शायराच्या टपानं, आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवराय. गुजरातच्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो थांग आहे सागरा म्हणजे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, कालीजाई सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राचे देवारे ज्याचं पहिलं स्थान असे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज एका पाट्यात आणि 33 कोटी देवांची नावं एका पाट्यात. त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य 33 कोटी देवांपैकी कोणी माणसाच्या जन्माला आलं होतं असं माझ्या ऐकव्यात नाही, पण माझा राजा माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येते याचे एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवकाळ ही जगण्याची स्पर्धा नाही, ही मरण्याची स्पर्धा आहे. महाराज एखादी मोहीम काढायचे आणि यशस्वी म्हणायचा, महाराज एवढा आपला, आपण जाणार राजा, आपण लढणार, आपण मरणार. तसा बाजी म्हणायचा, राजा एवढा आपला, आपण जाणार राजा, आपण लढणार, आपण मारणार. तसं तानाजी म्हणायचा, ए बाजी कावापासून नंबर लावून बसलेला का, वही माग, ही मोहीम आपली, आपण जाणार राजा, आपण लढणार. जगाच्या पाठीवरच्या पहिल्या काळ माणसं जगण्यासाठी नाही, मरण्यासाठीच मरतात. अनेक राजांनी गिरदुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, पण माझ्या राजानं गिरदुर्ग तयार केले. नॅशनल कॅरेक्टर्स, राष्ट्रीय चरित्र घडवलं महाराजांनी. कोणीही घ्यावं, तानाजी, बाजी, कोंडाजी, यासाजी, फडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मारावं. मी जाता जाता 2 शब्द बोलू इच्छितो. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मदन, असेच असावे मावल्यांचे वर्तन, असेच असावे मावल्यांचे वर्तन, हीच शिवरायांची शिकवण. छत्रपती शिवाजी महाराज की जय.